सुप्रभात. जय भीम जय महाराष्ट्र. नुकतंच मी विविध टी व्हीवरील न्यूज बातमीपत्र वाचले. त्याच्यामध्ये न्यूज 18, लोकमत, विलास बडे यांच्या बातम्यांमध्ये महाबोधी बौद्धविहार बौद्धांच्या ताब्यात द्यायचं का? महाबोधी बौद्धविहारावर तिकडच्या हिंदुत्वांच्या ताब्यात द्यायचं का, असा काही मुद्दे घेऊन न्यूज 18 लोकमत यांनी चर्चासत्राद्वारे या चर्चासत्रामध्ये बौद्ध भिक्षुक, हिंदूंचे महंत, बौद्ध महासभेचे भिक्षुक, हिंदूंचे महंत सदावर्ते आणि अशोकराज आंबेडकर आणि मराठा समाजाचे हे असे काही महत्त्वाचे लोकांबरोबर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. त्याच्यामध्ये बौद्ध भिक्षुक महामथुरो यांनी संपूर्ण माहिती दिली बौद्ध गयाची. आणि हिंदूंचे महंत यांनी सुद्धा 13व्या शतकातील ज्या बौद्धविहार ज्यांनी प्रस्थापित चालू केलं, म्हणजे बौद्धविहाराचं नियोजन, बौद्धविहाराचे व्यवस्थापन ज्यांनी चालू केलं तेव्हापासूनचं, आणि ज्यांनी त्या जमिनी दिल्या ह्या तिकडच्या हिंदू यांच्या असल्यामुळे त्यांनी नियोजन व्यवस्थापन बघायला सुरुवात केली. तर या व्यवस्थापनामध्ये काही हिंदू लोक, काही ब्राह्मण लोक आणि काही 4 बौद्धांची लोक, अशा प्रकारचं ते व्यवस्थापन बघत. आणि मुख्यत्व करून महाबोधी बौद्धविहार ही सम्राट अशोकाकालीन 2500 वर्षापूर्वीपासूनचं बिहारमधील बौद्ध गया ते बांधलेलं आहे. आणि त्या काळी जो बौद्ध गयाचा कायदा केला आणि जे काही तात्पुरते व्यवस्थापन बघण्यासाठी याच्यामध्ये जिल्हा कलेक्टर होते, काही हिंदूंचे महंत होते, काही बौद्धांचे 4 लोक होते, असं करून व्यवस्थापन बघितलं जायचं. परंतु ज्यावेळेस बौद्ध धर्माच्या समाजांचे भिक्षुक त्या ठिकाणी गेले असता त्यांनी जे व्यवस्थापन पाहिलं की तिथं अंधश्रद्धा भक्तीने सगळं काही चाललेलं आहे. गौतम बुद्धांच्या मूर्त्यांना अंधश्रद्धेने देवी देवतांचं स्वरूप देऊन पूजलं जातं आहे. त्यामुळे आलेल्या बौद्धचार्यांनी त्याला विरोध दर्शवला आणि आणखी काही बौद्ध भिक्षुक तिथे आले आणि बौद्धविहारांचा ताबा बौद्धांच्या ताब्यात द्या अशी मागणी केल्यानंतर त्यावेळेस जे काही झालं त्याच्यामध्ये 2 बौद्ध भंतेंना जीव गमवावा लागला. आणि तिथून हे महाबोधी बौद्धविहाराचं आंदोलन बौद्धांच्या ताब्यात देण्याचं चालू झालं. मग त्या काही जो ॲक्ट बनवला 1949, त्या अंतर्गत बौद्धविहारावर हे व्यवस्थापन जिल्हा कलेक्टर आणि काही हिंदू आणि काही बौद्ध असं करून 1949 कायदा बनवला आणि त्याचं व्यवस्थापन पाहणी करण्यात आलं. तर हा इतिहास सांगण्यामागचं कारण म्हणजे ज्याप्रमाणे ख्रिश्चनांचं चर्च ख्रिश्चन लोक बघतात आणि ज्याप्रमाणे मुस्लिमांचं दर्ग्यावर मुस्लिम लोक असतात आणि हिंदूंच्या देवीदेवतांच्या मंदिरामध्ये भट ब्राह्मण हिंदू बघत असतात व्यवस्थापन, त्याप्रमाणे बिहारमधील बौद्धगयाच्या
ठिकाणी महाबोधी बौद्धविहार जे सम्राट अशोकाकालीन 2500 वर्षावर ते बौद्धांच्या ताब्यात द्यावून त्याचं व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात द्यावं अशी मागणी जोरदार धरू लागले. आणि मागच्या फेब्रुवारीपासून हे आंदोलन जोर धरू लागलं आणि अनेक आंदोलने झाली. देश विदेशातून भंतेजी येऊ लागले. महाबोधी बौद्धविहार हे बौद्धांच्या ताब्यात यायला पाहिजे ही मागणी जोर धरू लागली. आणि मागणी जोर धरू लागून ही मागणी कायम आहे. आणि आता 50 दिवस झाले हे आंदोलन चालू आहे. आता नुकतेच त्या चर्चासत्रामध्ये न्यूज 18 लोकमंचचे विलास बडे यांनी जे काही चर्चासत्र घेतलं आणि ही काय जी माहिती जनतेसमोर आणली त्याचं सर्व बौद्ध समाज स्वागत करतात. आणि नक्कीच भविष्यात महाबोधी बौद्धविहाराचं व्यवस्थापन बौद्ध भिक्षुकांकडे येईल अशी आशा बाळगतो. एवढंच सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.